नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी. आज इयत्ता 10वी इतिहास या विषयाबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे. तर प्रकरण पहिलं आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. या पाठाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर या पाठामध्ये प्रमुख 4 मुद्दे आहेत. त्या 4 मुद्द्यांबद्दल आपल्याला विश्लेषण पाहायचं आहे. तर एक आहे इतिहास लेखनाची परंपरा आहे, दुसरं आहे आधुनिक इतिहास लेखन आहे, तिसरं आहे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचे विकास आणि इतिहास लेखन आहे, चौथा आहे महत्त्वाची विचारवंत आहे. त्यामध्ये रेने देकार्त यांचं 1596 ते 1650 यांच्या कालावधी आणि त्यांच्या कार्याविषयी आपण माहिती पाहूया. व्हॉल्टेअर यांचा कालावधी आहे 1694 ते 1778 यांचा कालावधी आणि त्यांच्या माहिती पाहूया. त्यानंतर जॉन विल्यम फ्रेडरिक हेगेल यांचा कालावधी आहे 1770 ते 1831 हे कालावधी असून त्यांच्याही कार्याविषयी आपण विशेष माहिती पाहणार आहोत. तर गतकाळात घडून गेलेल्या घटनांचा क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी काय आहे प्रक्रिया असते. मग वैज्ञानिक ज्ञान शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सर्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. इतिहास संशोधनांमध्ये प्रायोगिक पद्धती म्हणा प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते, कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्याच्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा विचार केला गेला असेल त्याचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यानंतर अक्षरवाटिका म्हणजे अक्षरांचे वळण, लेखनांची भाषाशैली, वापरलेल्या कागदांचा निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यासारखे विविध गोष्टीचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. त्यानंतर इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत. उदाहरण म्हणजे पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास म्हणा, पुराभिलेख, अक्षरवाटिकाशास्त्र, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास इत्यादी. अशा प्रकारे इतिहास लेखनाची परंपरा आपण पाहणार आहोत. आता इतिहास लेखनाच्या परंपराबद्दल आपण माहिती पाहत असताना इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. अशी मांडणी करावयाच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हटलं जातं. मग अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असं म्हटलं जातं. मग अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचा ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातील कोणत्याही घटनांची निवड करतो हे त्याला वाचकांपर्यंत काय पोचवायचे आहे यावर अवलंबून असते. निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती. चित्रगृहांद्वारे स्मृतीचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्याचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अति प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपराचा साधनाच्या स्वरूपात उपयोग केला जातो. अशा प्रकारे इतिहास लेखनाच्या परंपरा आज आपण पाहिलेला आहोत. तर पुढचं आहे आधुनिक इतिहास लेखन. बघा,
आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितले जातात. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. दुसरं आहे, हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. म्हणजे इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. या प्रश्नाची इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्याचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. मानव जातीने भूतकाळात गेलेल्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपराची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते. हिस्टरी हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्टरीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. त्यानंतरचा तिसरा महत्त्वपूर्ण पॉईंट आहे, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. बघा, इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करणे येथे शक्य आहे. म्हणजे असा विचारवंतांना वाटू लागला. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्वसंबंधीचे तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. म्हणजे इसवी सन 1737 मध्ये जर्मनीतील ग्वाटिगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. पुढचा आहे महत्त्वाचे विचारवंत. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंताचा हातभार लागला. म्हणजे त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंताची माहिती घेऊया. त्यामध्ये पहिला आहे रेने देकार्त. त्यांचा कालावधी आहे 1596 ते 1650. यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. रेने देकार्त. बघा, इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्राची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, हा तो नियम होय. अशा प्रकारे रेने देकार्त हे काय आहे, महत्त्वाचे विचारवंत आहेत. दुसरा आहे व्हॉल्टेअर. 1694 ते 1778. व्हॉल्टेअर यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरूव असे होते. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा काय होता, जनक होता असे म्हणता येईल. त्यानंतरचा आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. त्यांचा कालावधी आहे 1770 ते 1831. यांच्या कालावधीबद्दल आपण माहिती पाहूया. या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. म्हणजे इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत असे अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. म्हणजे एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथांमध्ये त्यांची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्टरी हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यानंतरचं आहे लिओपोल्ड व्हॉन रॅन्के. तर त्यानंतरचं आहे लिओपोल्ड व्हॉन रॉन्के.
त्यांचा कालावधी आहे 1795 ते 1886. बघा, 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड हॉन रांके यांच्या विचाराचा प्रभाव होता. त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. म्हणजे मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यांनी भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनाशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. त्यांनी जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. त्यानंतरचं आहे कार्ल मार्कस. कार्ल मार्कस यांचा कालावधी आहे 1818 ते 1883. बघा, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्कस यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आणली. म्हणजे इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो. माणसांमधील नातेसंबंध त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर आणि मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्यांनी केली. त्यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. अशा प्रकारे कार्ल मार्कस यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ काय आहे? जगप्रसिद्ध आहे. त्यानंतरचा आहे ॲनल्स प्रणाली. बघा, 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. म्हणजे इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण म्हणा, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. म्हणजे ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. पुढचा आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. बघा, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. म्हणजे सीमा द बोव्हा ह्या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केलेली आहे. स्त्रीवादी इतिहास लेखनांमध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर त्यांचा भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी म्हणा, रोजगार, ट्रेड युनियन म्हणा, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था म्हणा, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य म्हणा यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झालेलं असून 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिलेला दिसतो. अशा प्रकारे स्त्रीवादी इतिहास लेखनाबद्दल आपण माहिती पाहिलो. शेवटचा पॉइंट आहे मायकेल फुको. त्यांचा कालावधी आहे 1926 ते 1984. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लेखनातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथांमध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. म्हणजे पुरातत्वांमध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे एक उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. म्हणजे फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. म्हणजे इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयाचा त्यांनी इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारित गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला,
नृत्यकला, नाटककला, नाट्यकला म्हणजे चित्रपट निर्मिती, दूरदर्शन ह्यासारखे विविध विषयाचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. अशा प्रकारे मायकल फुको यांच्या कार्याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहिलेलं आहोत. इथे आपला प्रकरण संपतो. नमस्कार. अशाच प्रकारे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. नमस्कार.